दंड. हां, तर आपण विचार प्रकरणातल्या सूत्राचे अर्थ बघत आहोत. आपले जवळजवळ 260 वचनाचे अर्थ पाहून झालेले आहेत. आता 61वा वचन आहे, परमेश्वरापासून विद्या होय का, विद्यावंतापासून होय. परमेश्वर परमेश्वर देवताच्या विद्या परमेश्वर देतात किंवा विद्यावंत देतात, देवतेचे विद्यावंत. आयसे हे येथेच्या नामापासून होय का स्थानापासून होय. आणि आपल्याला देखील वेदबोध स्थानापासून होतो किंवा नामापासून होऊ शकतो. नामे वेद नामे बोध. आणि त्या भोगरामीला स्थानापासून वेद झाला होता, तसं स्थानापासून होय किंवा नामापासून होय. हे हो जाणेपरी जाऊन येणे. आम्ही परमेश्वर म्हणले आम्ही तुम्हाला सुख देऊ, पण तुमचं सुख आम्ही काढून घेऊ शकत नाही. हो जाणेपरी जाऊन येणे. ते बाई बिढारावर काही बिढार असे, मग बिढारावर म्हणजे दुसरं एका माणसानं जर लोकांना जर काही परिवारानं जर एखादं बिढार ठेवलं तर त्या बिढारावर बिढार ठेवता येत नसतं. तसं आपल्याला अनाधिकाराचे 9 दृष्टांत सांगितले. तू शे पात कावे जारशेले भरलेले देहलुतले, असे 9 दृष्टांत सांगितले. तर हा पहिला दृष्टांत आहे. तर तो पहिला दृष्टांत आहे तुपा भाताच्या घासाचा. त्यात स्वामी बिढारावर काही बिढार असे, म्हणजे दुसऱ्या दिवशीची जर विद्या आपल्याला झाली असेल तर आपल्याला ब्रह्मविद्या होऊ शकत नाही. त्या बिढारावर आपलं बिढार बसू शकत नाही. बाई शांभवीचा रश्मी होय तरी सकळे आत्महत्या देखील. शांभवीचा रश्मी म्हणजे शांभवी विद्या झाल्यानंतर तो जो फळी असतो किंवा तो विद्यावंत असतो, सगळं सारखं पाहतो. त्याची प्रतीती तशी एकविध प्रतीती आहे. आणि वशिष्ठ अन्वीचे पृथ्वी करण्याची निगोनी जाणे. त्यात दे दोन निवर्तली पण मनोदंडेन निवर्ततीची. वशिष्ठ म्हणजे रामाचे गुरु होते. ते अन्वीची प्रथम करण्याची निगोनी जाणे, म्हणजे त्याला आणव म्हणजे 1 ते 4 देवता 72 कोटी देवता, त्याच्यापैकी प्रथम करण म्हणजे इंद्राची विद्या त्यांना झाली होती. आणि त्या विद्येनं देह दोन्ही निवर्ततात पण मनोदंडे निवर्तत नाहीत. त्याचे मुलं विश्वामित्र ऋषीनं मारून टाकले होते. तर तो पुत्रयोगा त्या योगामुळं आडीदंडी वरून उडी मारत होता तो, परंतु त्याची अभिमान देवता त्याला वरचीवर धरत होती, मरू देत नव्हती. असं वैशिष्ट्याबद्दल स्वामी उद्गार काढतात. सृष्टीमध्ये जे तुले जीव करी तेथले कायसे नाही मुंचे नाही एका वाचून. पण जीव काही बी करतो, वेद पाठ करतो, पुराण वाचितो, पण यानं होत नाही परमेश्वर, यानं परमेश्वर होत नाही. असं काहीशे नाही मुंचे नाही एके वाचून. परमेश्वराच्या म्हणल्याप्रमाणे केलं तरच परमेश्वर होतो, नाही तर होत नाही. संसार म्हणजे हा दीर्घ स्वप्नोगा. संसार हे एक 100 वर्षाचं स्वप्न आहे. अज्ञानाचे आणि प्रसादे हा जन्म सुखी होऊ नासे. हा जन्माला आपल्याला अज्ञान आहे म्हणून आपण ह्या संसारात सुखी आहोत, नाहीतर संसार हा सुखी नाही. संसारामध्ये 3 दोष येतं. हा दुःखमूळ आहे, पापरूप आहे आणि अनित्य आहे. येथूनही देवता चक्र निरूपिता पृथ्वीवेसनी कडीत आणि मेरुवेसनी खडी न पुरे. जर देवता चक्र आपल्याला जर देवताची माहिती पाहिजे असेल तर ती काय माहिती एका कागदावर एका पानावर लिहून देणं शक्य नाही. कारण पृथ्वी एवढी कडीत पाहिजे आणि मेरुवेसनी खडी लागत त्याला जर देवता चक्र वर्णन करायला. त्याचा ठाई एक सामर्थ्य आहे ती तरी येथुनीची सिद्धी नाही जलकी. म्हणजे देवतेच्या ठाई पण एक सामर्थ्य असते, ते पण आम्हीच सिद्धीला नेऊ असं सर्वज्ञ म्हणतात. बहुरत्ना व सुंदरा. मग ह्या पृथ्वीवर अनेक ज्ञानी आहेत, अनेक रत्न आहेत. आपणच ज्ञानी आहोत असं समजू नये, तर अनेक ज्ञानी लोक आहेत तिथं. शिष्या मानतो मेळ्याच्या पशी अधिक. शिष्याचा अभिमान हा स्त्रीचा अभिमानापेक्षाही जास्त असतो गुरुला. 10 दिसा भितारे की जेते पावे. बाबा आपल्याला मृत्यूनंतर पहिलं सुरू जे दुःख होतं ते अंतिकाचं दुःख, आणि ते अंतिकाचं दुःख झाल्यानंतर प्रेतदेह मिळतो आपल्याला.
आणि त्या प्रेतदेहाचं दुःख 10 दिवस असतंय. आणि त्या 10 दिवसमध्ये आपण साधू संताला जीव घातलं तर आपल्याला त्या मृतात्म्याला तेवढा त्याचा फायदा होतो. पण मग नंतर तुम्ही किती काही करा त्याचा फायदा होत नाही. हा प्रतितीपंथ की देवती हा मानव संप्रदाय किंवा हा परपंथ जो आहे, भट्टपंथ भट्टमार्ग आहे, तो प्रतीती आहे, तिथं प्रतीती येते. असा विश्वास पंथ नाही हा. येथेची नाही आणि हे समर्थकी. एकदा एक पोरगा धुण्यात व्हायला गेला होता आणि तिकडं मग पोरायनं तिकडच्या दुसऱ्या पोरायनं त्याला आण घातली, म्हणे तू जर कपडे धुवून नाही दिला तर तुला श्री चांगदेवरावाची आण. आणि त्यानं धुतले. स्वामी वापस यायला उशीर झाला. स्वामीने विचारलं उशीर का लागला. त्यानं सांगितलं असं. ते म्हणले अरे येथीचे नाही आणि हे समर्थक आमची आण समर्थ नाही, आम्ही समर्थ आहोत, असं त्यांनी त्या पोराला समजून सांगितलं. बाई श्री उद्धवदेव आज्ञाभंग करून आले तरी काय त्या शायुती झाला. मग ईश्वराच्या आज्ञे ते ईश्वराच्या कारणे भंगिली की श्री उद्धवदेवाला गोकुळाला पाठवलं होतं, पण त्यांना श्री कृष्ण महाराजावाचून करमलं नाही, मन लागलं नाही आणि मग ते वापस आले. तर मग ते त्यांना आयुधी झाला का तो नाही झाला, कारण ईश्वराची आज्ञा होती, पण ईश्वरासाठीच त्यांनी भंगली म्हणून आयुधी झाला नाही. उपाय न पाहिजे असे काही असे कोण्या गोष्टीला उपाय नाही असं आहे का काही, तर काहीच नाही. मनी मंत्र औषधी प्रतिबंधकते प्रमाणात. आणि आपला जो रोग आहे मनानं नीट होऊ शकतो, मंत्रानं नीट होऊ शकतो, औषधानं देखील नीट होऊ शकतो. दर्शन अनुसरण सेवा समन. पण दत्तात्रय महाराजाबद्दल हे आता सर्वाला सुरू झाला आहे. ते म्हणतात की दर्शन झालं कीच आपला साधन चरित होतं आहे, दर्शन अनुसरण होतं आहे आणि सेवा आणि समन म्हणजे त्या दत्तात्रय महाराजाचं जे अमुक दर्शन आहे ते आपल्याला झालं कीच आपण म्हणजे आपल्या अनुसरण लेखी लागल्यासारखं होतं आहे. आणि तो पण ते दर्शन होतच नाही, असं अमोघ दर्शन आहे ते. आणि झालं की दर्शन अनुसरण सेवा आणि समन असं होतं. तर दत्तात्रय प्रभूचा चतुर्युगी अवतार त्यांचा 4 युगात अवतार आहे. आणि आनरकाचे दुःख, आनरकाचे तिन्ही ताप दर्शन सरस्वते शंभली म्हणून फेडते झाले. कातिवाणी अमृत वर्षिणी के. आनरक राजा होता, त्याचे 3 तापानं दग्ध झाला होता, तो आदिभौतिक, आदिदैविक, आध्यात्मिक. तर ते तिन्ही ताप शांत हो शंभली म्हणून दत्तात्रय महाराजानं ते शांत केले. कारण त्यांची जी वाणी होती ती अमृत वर्षिणी वाणी होती. ते अमोघ दर्शन का त्यांचं दर्शनच होत नाही आणि झालं तर वाया जात नाही, असं ते अमोघ दर्शन आहे. या मार्गाशी श्री दत्तात्रय महाराज अधिकारण. तर महाराज ह्या मार्गाला म्हणजे मानव संप्रदायाला श्री दत्तात्रय महाराज हे अधिकारण आहे. कसे आहेत मायबाबा. श्री चक्रपाणी महाराज हे द्वारावती म्हणजे फलटणला जन्म झाला त्यांचा, अवतार धारण केला. तिथून ते पोळ्यासोबत माहूरला आले आणि माहूरच्या दात झाडीतून एक वाघ निघाला आणि त्या वाघानं चक्रपाणी महाराजाच्या डोक्यावर हात ठेवला, तोंडाला तोंड लावलं आणि पर आणि अवरुद्धेचा संचार केला. तर अगोदर त्यांनी चक्रपाणी महाराजाला ज्ञानशक्ती दिली, मग तीच ज्ञानशक्ती गोविंदपुर महाराजाला दिली चक्रपाणी महाराजानं, आणि तीच त्या गोविंदपुर महाराजानं सर्वज्ञानं दिली आणि सर्वज्ञानं भट्टोबासाला दिली आणि भट्टोबासानं आपल्या सगळ्यांना दिली. त्यामुळं श्री दत्तात्रय महाराज हे ह्या पंथाचे अधिकार आहेत, आदिपुरुष आहेत असं म्हणलेलं जातं. परमार्गाशी आद्य गुरु जो तू श्री दत्तात्रय असं आरत्यामध्ये बी आलेलं आहे, सगळीकडे आलेलं आहे. म्हणून हे दत्तात्रय महाराज आपले अधिकारण आहेत सगळ्यात. मग ते आद्य गुरु आहेत, आदिपुरुष आहेत आपले मायबाबा. याप्रमाणे हे वचनाचे अर्थ आहेत सुटसुटीत आणि साधे. आणि हे वचनाचे अर्थ समजून घ्या, पुन्हा ऐका, तुमच्या नक्कीच हृदयात बसतील अशी मला खात्री आहे. आणि हृदयात बसून घ्या आणि आपलं भलं करून घ्या अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम.